आपण बघतोय की फ्युएल म्हणजे जे इंधनावरती आपली अर्थव्यवस्था सगळ्यात जास्ती अवलंबून आहे, तो इंधन महाग झालं की त्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी महाग होतात आणि हे आपण बघितलेलं आहे. तर इंधन महाग, आपण 85% आयात करतो, राईट. त्यामुळे आता डॉलर स्ट्रॉंग होतोय, रुपी वीक होतोय. तर हा सगळा जो कंबाईंड परिणाम आहे अर्थव्यवस्थेवरती, तो समजून घेण्याची आत्ता आवश्यकता आहे. आणि हे समजून घेत असताना यात चांगलं काय आणि चॅलेंजेस काय. सध्या तरी मार्केट सर्वसामान्य गुंतवणूकदार ज्यावेळी बघतोय त्यावेळी तो मार्केटला रेड बघतोय आणि ऑब्विसली लोक थोडेसे नर्वस आहेत, घाबरलेले आहेत. पण मी त्यांना एक महत्त्वाचा डेटा पॉईंट सांगू इच्छितो. अशाच प्रकारची अस्थिरता, ह्याच्यापेक्षा कदाचित खूप जास्ती अस्थिरता आपण मार्केटमध्ये कोविडच्या वेळी बघितली होती. आणि मार्केट निफ्टी 8,000 पॉईंटच्या खाली गेला होता आणि तोच निफ्टी आज 22,000च्या आसपास आहे. म्हणजे तुम्ही बघितलं की अस्थिरता ज्यावेळी निघून जाते मार्केटमधून त्यावेळी मार्केट परत बाउन्स बॅक होतं. अर्थात अस्थिरता ही कधी निघून जाईल हे कोणालाच माहिती नाही. पण अल्टिमेटली या वॉरचं ज्यावेळी सोल्युशन येईल त्यावेळी मार्केट एक रिलीफ रॅली देण्याची चांगली शक्यता आहे. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय चाललंय तर आपण सगळ्यांनी ही परिस्थितीवरती योग्य लक्ष ठेवणं आवश्यक आहे. आणि डॉलर म्हणा, रुपी म्हणा, डिझेल म्हणा, पेट्रोल म्हणा, ह्या सगळ्याचे भाव कसे पुढे मागे जात आहेत आणि त्याचा अर्थव्यवस्थेवरती कसा परिणाम होतोय हे आपण जर समजून घेतलं तर कळेल की हा ॲज ऑफ राईट नाव पुढचं महिने 2 महिने थोडंसं अस्थिरतेकडे कल असलेलं मार्केट आहे. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली मते ही वक्त्याची वैयक्तिक मते असून ती केवळ माहिती देण्यासाठी आहेत. द वेल्थ कंपनी कोणत्याही प्रकारच्या परताव्याची हमी किंवा खात्री देत नाही. ही सामग्री गुंतवणूक सल्ला विनंती किंवा कोणत्याही आर्थिक उत्पादनांमध्ये किंवा सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस म्हणून समजू नये. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.